Hello friends, myself Jayashree Borse. Today we are going to learn subject mathematics paper 2nd, chapter number 2, sequence and series. In chapter sequence and series, let's study arithmetic progression, that means AP for arithmetic progression, and GP for geometric progression. Sum of n term of geometric progression, sum of infinite term of geometric progression, AM arithmetic mean, GM geometric mean and HM हार्मोनिक मीन. हे पॉईंट्स आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. सिक्वेन्स अँड सिरीज या चॅप्टरमध्ये आपण हे पॉईंट्स शिकणार आहोत. नाउ लेट्स रिकॉल द डेफिनेशन ऑफ सिक्वेन्स. The definition of sequence: a set of numbers where the numbers are arranged in definite order like the natural numbers is called a sequence. बघा, डेफिनेशन ऑफ सिक्वेन्स, जे नंबरचा जो सेट असेल त्याला आपण सिक्वेन्स म्हणणार आहोत. पण तो कसा असणार आहे? नंबरचा सेट की ज्या नंबरची ऑर्डर डेफायनेट ऑर्डर ही अरेंज केलेली असेल, ज्याप्रमाणे नॅचरल नंबरचा जो सेट असतो तो डेफायनेट ऑर्डरमध्ये अरेंज केलेला असतो. स्टार्टिंग फ्रॉम 1, 2, 3 याप्रमाणे जो नंबरचा जो सेट असतो, जो डेफायनाईट ऑर्डरमध्ये अरेंज केलेला असतो त्याला सिक्वेन्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, नॅचरल नंबरचा सेट स्टार्टिंग फ्रॉम 1, 2, 3. ओके. नेक्स्ट, in general a sequence is written as T1, T2, T3, T4 up to Tn and so on, where T1 first term, T4 fourth term and Tn n term. सिक्वेन्सला इन जनरल फॉर्ममध्ये कसं रिटर्न करतात? T1 ही फर्स्ट टर्म आहे, T2 ही सेकंड टर्म आहे, T3, T4 अप टू Tn अँड सो ऑन. आणि T1 काय आहे? फर्स्ट टर्म, T2 आहे सेकंड टर्म, T4 असेल तर फोर्थ टर्म, Tn असेल तर एन टर्म. ही झाली तुमची सिक्वेन्स. प्रिवियस क्लासमध्ये तुम्ही शिकलेलेच आहात. नेक्स्ट आपण बघणार आहोत फायनाईट सिक्वेन्स. अ सिक्वेन्स कंटेनिंग फायनाईट नंबर ऑफ टर्म्स इज कॉल्ड ॲज फायनाईट सिक्वेन्स. ज्या सिक्वेन्समध्ये फायनाईट नंबर असतील त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणणार आहोत? फायनाईट सिक्वेन्स. आणि तिला रिटर्न कशी करतात? इट रिटर्न ॲज T1, T2, Tn फॉर सम पॉझिटिव्ह इंटिजर n. फायनाईट सिक्वेन्सला रिटर्न कसं करतात? T1, T2 अप टू Tn. ज्या सिक्वेन्समध्ये फायनाईट नंबर असतील त्या सिक्वेन्सला फायनाईट सिक्वेन्स असं म्हणतात आणि ती ह्याप्रमाणे राईट करतात. नेक्स्ट डेफिनेशन आहे इनफायनाईट सिक्वेन्स. अ सिक्वेन्स इज सेड टू बी इनफायनाईट इफ इट इज नॉट अ फायनाईट सिक्वेन्स. इनफायनाईट सिक्वेन्स कशाला म्हणणार? जी सिक्वेन्स फायनाईट नसेल. इफ इट इज नॉट अ फायनाईट सिक्वेन्स, त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणणार आहोत? इनफायनाईट सिक्वेन्स. अँड इट रिटर्न ॲज T1, T2 अँड सो ऑन. नेक्स्ट डेफिनेशन, प्रोग्रेशन. आता आपण डेफिनेशन बघणार आहोत प्रोग्रेशनची. सिक्वेन्स दॅट फॉलो स्पेसिफिक पॅटर्न्स आर कॉल्ड प्रोग्रेशन. प्रोग्रेशन कशाला म्हणतात? जी सिक्वेन्सचा जो स्पेसिफिक पॅटर्न असेल त्याला काय म्हणतात? प्रोग्रेशन. नाऊ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता आपण बघणार आहोत अरिथमॅटिक प्रोग्रेशन. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे AP. A फॉर अरिथमॅटिक अँड P फॉर प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन. In a sequence, if the difference between any terms and its preceding term is constant, then the sequence is called an arithmetic progression. Arithmetic progression कशाला म्हणतात? एक सिक्वेन्स असेल ज्याच्यामध्ये डिफरन्स असेल दोन टर्मचा डिफरन्स असणार आहे. म्हणजे एक n टर्म असेल आणि त्याची जी प्रिसिडिंग टर्म असेल त्यांचा जो डिफरन्स असणार आहे आणि तो डिफरन्स काय आला पाहिजे? कॉन्स्टंट आला
तर ती सिक्वेन्स तुमची काय असणार आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. इन जनरल इफ T1, T2, T3 अप टू Tn इज सिक्वेन्स, ही तुम्हाला सिक्वेन्स दिलेली आहे T1, T2, T3 अप टू Tn, ही काय आहे तुमची सिक्वेन्स आहे. अँड Tn+1 मायनस Tn इज इक्वल टू D, म्हणजे दोन टर्म घेतलेल्या आहेत त्यांचा डिफरन्स हा काय आहे D. अँड वेअर D इज कॉन्स्टंट देन सिक्वेन्स T1 अप टू Tn इज कॉल्ड अँड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. जसं की आपण डेफिनेशनमध्ये बघितलं, जनरल फॉर्ममध्ये त्याला राईट केलेलं आहे. एक सिक्वेन्स असणार आहे, त्या सिक्वेन्समधल्या ज्या दोन टर्म असतील त्यांचा डिफरन्स हा कॉन्स्टंट जर येईल तर त्या सिक्वेन्सला तुम्ही काय म्हणणार आहेत, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट सिक्वेन्स इज 2, 5, 8, 11, 14. ही सिक्वेन्स दिलेली आहे तुम्हाला आणि ही सिक्वेन्स काय आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. कसं म्हणणार आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन, बिकॉज फर्स्ट टर्म आहे तुमची 2, सेकंड टर्म काय आहे 5. मग आपण बघा फर्स्ट इथं n+1 घेतला, म्हणजे आपण जर Tn घेतला 2 आणि Tn+1 घेतला 5 दॅट आणि त्यांचा डिफरन्स घेतला 5 - 2 किती येणार आहे तुमचा D काय येणार, 3 येणार. 5 - 2 3. नेक्स्ट आपण अप्लाय करणार 8 - 5 काय येतोय 3. 11 - 8 काय येतोय 3. 14 - 11 काय येत आहे 3. म्हणजे प्रत्येक टर्मचं जर आपण डिफरन्स घेतला तर तो काय येत आहे कॉन्स्टंट, त्यांचं सबस्ट्रॅक्शन काय येत आहे प्रत्येक टर्ममध्ये 3 हा कॉन्स्टंट येत आहे. म्हणजे ही सिक्वेन्स तुमची काय आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. नेक्स्ट बघू 4 अँड 10. 10 - 4 काय येणार आहे तुमचा 6. नेक्स्ट 16 - 10 काय येणार आहे 6. 22 - 16 काय येणार आहे 6. म्हणजे सगळ्यांचा डिफरन्स एकच कॉन्स्टंट येत आहे 6. म्हणजे ही सिक्वेन्स तुमची काय असणार आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ही पण सिक्वेन्स तुमची काय आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. बघा -3 2 2 -3 म्हणजे मायनस मायनस प्लस होणार, ठीक आहे. म्हणजे यांच्यातला डिफरन्स काय येणार आहे 5. नेक्स्ट 7 - 2 काय येणार आहे 5. 12 - 7 5 म्हणजे 5 हा कॉन्स्टंट येत आहे सगळ्यांमध्ये. देन दिस सिक्वेन्स इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. नेक्स्ट आपण बघणार आहोत, ही जी सिक्वेन्स आहे ही काय, ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही आहे, बिकॉज 16 - 4 किती येणार आहेत तुमचे 12. 16 - 64 - 16 हे 12 येणार आहे का, नाही. म्हणजे यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट नाही आहे. तर ही सिक्वेन्स काय आहे तुमची, अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही आहे, बिकॉज यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट नाही आहे. नेक्स्ट आता बघणार आहोत आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन. नाव द डेफिनेशन ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आता आपण डेफिनेशन बघणार आहोत जॉमेट्रिक प्रोग्रेशनची. अ सिक्वेन्स T1, T2, T3 up to Tn is GB, that means geometric progression, if common ratio Tn+1 upon Tn is equal to R and R is constant for all n. बघा ही सिक्वेन्स दिलेली आहे तुम्हाला T1, T2 अप टू Tn. हिला आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन केव्हा म्हणणार आहोत या सिक्वेन्सला, जेव्हा कॉमन रेशो, कोणता कॉमन रेशो, Tn+1 अपॉन Tn इज इक्वल टू R, म्हणजे Tn+1 ही टर्म अपॉन Tn ही जर कॉन्स्टंट आली, याचं हे जे डिव्हिजन आहे ती कॉन्स्टंट आली, तर ती सिक्वेन्स तुमची काय असणार आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. हेन्स अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन कॅन ऑल्सो बी रिटन ॲज, म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशनला आपण ह्या प्रकारे पण राईट करू शकतो. कसं, a, a × r², a × r³, वेअर a इज फर्स्ट टर्म अँड r इज कॉमन रेशो. म्हणजे a ही फर्स्ट टर्म असणार आहे आणि r काय असणार आहे तुमचा, कॉमन रेशो असणार आहे. जी या प्रकारे पण आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशनला राईट करू शकतो. फॉर एक्झाम्पल सिक्वेन्स दिलेली आहे तुम्हाला 2, 4, 8. इथं a असणार आहे तुमची फर्स्ट टर्म, दॅट मीन्स 2, आणि r काय असणार आहे, कॉमन रेशो असणार आहे. मग कॉमन रेशो आपण इथं
कसा फाइंड करणार, फर्स्ट टर्म TN प्लस 1 टर्म घ्यायची आपण TN. जर तुम्ही आता TN सपोज TN प्लस 1 टर्म घेतली तुम्ही 4 अपॉन TN, फर्स्ट टर्म घेतली 4 अपॉन 2 इज इक्वल टू 4 अपॉन 2 तुमचा काय येणार आहे, आर काय येईल तुमचा 2 येणार. 4 अपॉन 2 काय आन्सर काय येणार इथं तुमचं 2. नेक्स्ट जर आपण घेतलं 8 अपॉन 4 काय येणार आहे आन्सर तुमचं 2. म्हणजे कॉमन रेशो काय येत आहे तुमचा इथं या सिक्वेन्समध्ये 2 येत आहे. म्हणजे ही सिक्वेन्स तुमची काय असणार आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. नेक्स्ट सिक्वेन्स आहे 1, 1/3 अपॉन 1/9, 1/27 अँड सो ऑन. फर्स्ट टर्म असते तुमची ए इज इक्वल टू 1 अँड आर हा कॉमन रेशो असतो. म्हणजे तुम्ही डिवाईड करून बघायचं 1/3 अपॉन 1 म्हणजे ते काय तर तुमचं 3. नेक्स्ट घ्यायचं आहे तुम्ही 1/9 अपॉन 1/3 त्याचा आन्सर येणार आहे 3. म्हणजे सगळ्यांचा कॉमन रेशो इथं काय आहे 3. दॅट मीन्स कॉन्स्टंट येत आहे. म्हणजेच ही सिक्वेन्स तुमची काय असणार आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आता आपण बघणार आहोत एक्झाम्पल. त्याच्या अगोदर आपण ही टर्म बघणार आहोत, द जनरल टर्म ऑर nth टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. म्हणजे nth टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन आपण बघणार आहोत आणि त्याला जनरल टर्म असंही म्हणतात. जनरल टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन ऑर nth टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. बघूया. फॉर अ GP दॅट मीन्स जॉमेट्रिक प्रोग्रेशन T1 इज इक्वल टू A, T2 इज इक्वल टू A इंटू R, T3 is equal to A into R square and so on. If A and R are the first term and common ratio, A काय आहे तुमची first term and R is common ratio of geometric progression respectively, then its nth term is given by Tn is equal to A into R raised to n minus 1. बघा आपण बघत आहोत द जनरल टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन, त्यालाच आपण म्हणणार आहोत एन टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. एन टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये काय असणार आहे, तुमची जॉमेट्रिक प्रोग्रेशन असणार आहे T1, T2 अप टू Tn. मग आपण बघितलं डेफिनेशनमध्ये जॉमेट्रिक प्रोग्रेशनच्या की आपण तिला राईटही करू शकतो. फर्स्ट टर्म A असणार आहे, सेकंड टर्म A इंटू आर असणार आहे, थर्ड टर्म A इंटू आर स्क्वेअर असणार आहे आणि A काय असतो तुमची फर्स्ट टर्म असते, आर हा तुमचा कॉमन रेशो असतो हा जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा. देन Tn इज इक्वल टू A इंटू आर रेस टू n मायनस 1 असं असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, एन टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. म्हणजेच एन टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा फॉर्म्युला काय असणार आहे तुमचा A इंटू आर रेस टू n मायनस 1. ए काय असणार आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशनची जी जॉमेट्रिक प्रोग्रेशन जे असणार आहे त्याची फर्स्ट टर्म ए दॅट मीन्स फर्स्ट टर्म आणि आर काय कॉमन रेशो दॅट इज Tn इज इक्वल टू A इंटू आर रेस टू n मायनस 1. मग आता आपण एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल फाइंड द nth टर्म ऑफ द फॉलोविंग जॉमेट्रिक प्रोग्रेशन. म्हणजे ही सिक्वेन्स जी आहे ती काय आहे तुमची जॉमेट्रिक प्रोग्रेशन दिलेली आहे आणि आपल्याला nth टर्म ही फाइंड करायची आहे. मग बघा ए काय असतो तुमचा, nth टर्म फाइंड करायची आहे, फॉर्म्युला दिला आहे तुम्हाला Tn इज इक्वल टू A इंटू आर रेस टू n मायनस 1. ए आपल्याला लागणार आहे, आर लागणार आहे, ठीक आहे. मग ए काय असतो तुमचा फर्स्ट टर्म इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन. मग फर्स्ट टर्म काय आहे तुमची 3 दॅट मीन्स A इज इक्वल टू 3 आणि कॉमन आर काय असतो कॉमन रेशो दॅट मीन्स कॉमन रेशो आपण फाइंड कसा करणार आहे, डेफिनेशनमध्ये बघितलं Tn प्लस 1 अपॉन Tn दॅट मीन्स -6 अपॉन 3 म्हणजे काय येतो तो -2. म्हणजे सगळ्यांमधला हा कॉमन रेशो काय येतो आहे -2 येत आहे. नाव फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू A इंटू आर रेस टू n मायनस 1. मग एची व्हॅल्यू काय दिलेली आहे, व्हॅल्यू पुट करायची आहे फक्त. एची व्हॅल्यू आहे 3, आरची व्हॅल्यू आहे -2 आणि n मायनस 1 ॲज इट इज. नाव 3 इंटू -2 रेस टू n मायनस 1 ही तुमची झाली nth टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5, 1, 1/5, 1/25 अँड सो ऑन. हिअर ए काय असते तुमची फर्स्ट टर्म दॅट मीन्स A इज इक्वल टू 5, आर इज कॉमन रेशो
करायचा आहे Tn+1/Tn, दॅट मीन्स 1/5. ही कॉमन रेशो येत आहे. नेक्स्ट अप्लाय करून बघा 1/5/1, दॅट मीन्स 1/5. कॉमन रेशो तुमचा येत आहे 1/5. एन टर्म फाइंड करायची आहे. फॉर्म्युला राईट करायचा आहे. फॉर्म्युला आहे एन टर्मचा Tn = A × r⁻n−1, दॅट इज ए काय आहे व्हॅल्यू पुट करा फक्त. ए आहे तुमचा 5, आर आहे 1/5n−1. आता ब्रॅकेटला 1/5n−1 दिलेला आहे. मग हे आपण अप्लाय करायचं आहे. 1n−1 अँड दॅट इज 5n−1. 1 समथिंग जे असणार आहे ते 1च असतं ऑलवेज. म्हणून आपण 1 इथं राईट केला. हा 5 मल्टिप्लायला आहे, दॅट इज म्हणजे 5 काहीच नसेल, दॅट मीन्स रेस टू काय असतो 1 असतो. नेक्स्ट टर्म हा 5 आहे, तो न्यूमरेटरला आहे. डिनॉमिनेटरला जाताना काय होईल तो मायनस, दॅट इज इथं जर आपण घेतला तो मायनस झाला. -1 काय होणार आहे तुमचा -2, दॅट इज 1/5n−2. ही झाली तुमची Tn, दॅट इज nth टर्म ऑफ दिस सिक्वेन्स. ओके, आता आपण एक्झाम्पल बघणार आहोत. व्हेरीफाय वेअर 1, -3/2, -9/4, -27/4 and so on is a geometric progression. If it is a geometric progression, find its 9th term. आपल्याला एक सिक्वेन्स दिलेली आहे आणि व्हेरीफाय करायला लावलं आहे की ती जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे का. आणि इफ इट इज जॉमेट्रिक प्रोग्रेशन, जर ती जॉमेट्रिक प्रोग्रेशन असेल ही सिक्वेन्स, तर आपल्याला तिची 9th टर्म ही फाइंड करायची आहे. बघूया आन्सरमध्ये. आता फर्स्ट आपण व्हेरीफाय करणार ही सिक्वेन्स जी दिली आहे ती जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे का. जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये बाय डेफिनेशन आपण बघतो की जो कॉमन रेशो आहे तो कॉन्स्टंट आला पाहिजे, तेव्हा ती सिक्वेन्स काय असणार जॉमेट्रिक प्रोग्रेशन. नाव आपली फर्स्ट टर्म काय असणार आहे. आता इथे T1 काय असणार आहे, फर्स्ट टर्म 1. नेक्स्ट T2 काय असणार आहे -3/2. नेक्स्ट T3 थर्ड टर्म काय आहे आपली 9/4. एवढं सफिशियंट आहे. नाव आता आपण व्हेरीफाय करून बघू. बाय डेफिनेशन Tn+1/Tn = R आला पाहिजे कॉमन रेशो. म्हणजे आपण आता सेकंड टर्म बघणार T2/Tn = काय आहे तो T2 -3/2. T1 काय आहे 1, दॅट इज -3/2. नेक्स्ट अप्लाय करू आपण T3/T2. T3 काय आहे तुमचा 9/4 अपॉन T2 काय आहे -3/2. याला कसं सॉल्व करणार तुम्ही, 9/4 डिवाइड आहे ही टर्म, मल्टिप्लायला जाताना रिवर्स काय होईल ते -2/3. मग याला सॉल्व करायचं आहे. 3 1 3, 3 3 9 अँड 2 1 2, 2 2 4. म्हणजे काय येणार ते मायनस साईन ॲज इट इज. म्हणजे बघा ही टर्म आपण सॉल्व केली, कॉमन रेशो काय आला -3/2. ही टर्म सॉल्व केली ती पण काय आला -3/2. म्हणजे यांच्यातल्या या सिक्वेन्समधला कॉमन रेशो कॉन्स्टंट एकच येत आहे. म्हणजे ही सिक्वेन्स काय आहे तुमची जॉमेट्रिक प्रोग्रेशन. दॅट इज therefore R is common ratio and that is constant. Common ratio constant. Hence this sequence is geometric progression.
आता ही जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे आणि ती जॉमेट्रिक प्रोग्रेशन असेल हे व्हेरीफाय केलं आपण, तर त्याची 9th टर्म आपल्याला फाइंड करायची आहे. एन टर्मचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. मग एनच्या ठिकाणी फक्त 9 हा पुट करायचा आहे. मग कसा फॉर्म्युला येणार तो ए इंटू आर रेस टू 9 मायनस 1 म्हणजे काय येणार तो ए इंटू आर रेस टू 8. मग आता फर्स्ट टर्म ए काय असते, फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू फर्स्ट टर्म आहे तुमची 1 आणि आर कॉमन रेशो काय आलेला आहे तो कॉन्स्टंट मायनस 3/2. मग व्हॅल्यू पुट करा फक्त फॉर्म्युलामध्ये. ए काय आहे 1 इंटू आर काय आहे तुमचा मायनस 3/2 रेस टू 8 इज इक्वल टू दॅट इज 9th टर्म आली आहे तुमची मायनस 3/2 रेस टू 8. नेक्स्ट एक्झाम्पल